हॅलो यूट्यूब फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आत्ता सकाळचे नाही दुपारचे वाजलेले आहेत 2:30 आणि 2:30चा प्रोग्राम बघा काय चालू आहे. थांबा मी तुम्हाला दाखवते. आई काय करते, काय करतेस ग? अरे आवाज कमी कर. आई बघा आईस्क्रीम खाते. इकडे किती असा उभा आहे आणि एक दुसरा तिथे जेवण करतोय. तर असं एकंदरीत त्यांचा प्लॅन आहे आज आईस्क्रीम खाण्याचा. घे बरं आरू तो आई असा पदर. आईला सगळ्यांनी क्रिटिसाइज केलेलं आहे म्हातारी म्हणून. राजू आई कोण आहे? हा आई कोण आहे? बोल की जरा तू काहीतरी. हा हे बघा त्याची नानी आहे, स्वतःला म्हातारी बनवून येते. हा त्याची नानी. कोण आहे तुझी आई? तूच सांग. आणि मी आईची कोण आहे? हा बेटी. बेटी. आर्यन बघ काय करतोय सगळं. आर्यन सांग तू काय करतोय? आईस्क्रीम खातोय. जेवणाच्या अगोदर तुम्ही लोक का आईस्क्रीम खाताय सगळेजण? जेवणाच्या अगोदर आईस्क्रीम का खाताय? आम्हाला आवडतं आईस्क्रीम खायला. ते भाऱ्या कुत्र्या अरे व्लॉग मध्ये काय बोलते? आई तुम्ही सही केली आईस्क्रीम. हा पण तू आईला काय बोलतोस बुडी आई? आवाज कमी कर ना आर्यन. परत तू तेच करतोयस. तुम्हाला माहिती आहे काय तू ते सांग सगळीकडे व्हायरल होईल. बुडी आई सांगून आईला तर मी हे केलेलं आहे बुडी आई. मग मी घरी पण पाठवणार, घरी पण ते दाखवणार. काय? घरी माहिती काय पण तोचा पदर बिदर घेत आता जरा अशी वाकत म्हातारे चालला आईचे बुडी आई. मीची मम्मी आहे तरी ती मला म्हातारी आई बोलते. बघा आजकालच्या बेटी हा माझा नातू आहे, हा याची मी नानी आहे. हा कशी बोलते माझी बेटी? म्हातारी होऊन चाल ना अशी वाकत बेटी म्हणजे हसते बघा. आई आईची ऍक्टिंग बघितली. आई तुझ्या फॅमिली मेंबरची ऍक्टिंग चांगली. अच्छा. ऍक्टिंग बघायचं बरं ये आई तर फॅमिली मेंबर सर एक ऍक्टिंगच आता करून दाखव प्रत्येकाची. हा 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 नाही ये ना थांब. सो फ्रेंड्स आता आई एकेकाची ऍक्टिंग करून दाखवत आहे. कोणाकोणाची ऍक्टिंग करतेस? आमची आई एकदम ऍक्टर भारी आहे, एकदम ऍक्टर भारी. आता तुम्ही बघालच ती कशी ऍक्टिंग करतात. मग मला तुम्ही युट्यूब ब्लॉग मध्ये मला नक्की कमेंट करा की तिची ऍक्टिंग कशी आहे. आता आई आमची एक फॅमिली मेंबरची ऍक्टिंग करत आहे. आम्ही त्यांची नाव नाही सांगू शकत पण कारण आम्हाला घरामध्ये प्रॉब्लेम होईल. पण आता ती ऍक्टिंग करत आहे. मी आता 1 2 3 बोलते आणि आई ऍक्टिंग सुरू करेल. 1 2 3 स्टार्ट. नव त्या इंग्लिशचं काय चाललंय? तिला कळतं का काय? तिला समजतं का काय? आणि हे काय ती भाजी अशी करायची का? त्याला काय चव ना धव. सुना कशा तिच्या करतील चांगला स्वयंपाक? चपातीचे काठ किती जाड जाड. काय बोलायचं बाई तुम्हाला? कशी पोरं खात असतील काय माहिती. अगं नीट स्वयंपाक करा. स्वयंपाक म्हणजे अन्नपूर्णेचं वरदान असतं. स्वयंपाक म्हणजे आपल्याकडून 4 माणसं खातात ह्यातच आपलं समाधान असतं. तिला सांग जरा, सांग समजवून सांग. आता नेक्स्ट ऍक्टिंग आहे एका व्यक्तीची जी आईची एकदम खास आहे आणि आता मी तिची ऍक्टिंग करत आहोत. 1 2 3 स्टार्ट. हॅलो आई काय करतेस ग? जायचं का आपण पार्कात? नाही तू ये माझ्याकडे, मग आपण जाऊ. काहीतरी खरेदी करायचंय ग. ये ना ग तू. मी हो का तुला न्यायला? बरं असं कर, तू तिथे अर्ध्या वाटेत ये, मग मी तुला टॅक्सी करून येते. मी तुला घेऊन बरंच काहीतरी खरेदी करायचंय ग मला. बरं इथे जरा टॉप पण नाही घेतलीस ती. ते टॉप पण घ्यायचे. तुला काय हवं का? बरं तुला पण आपण काहीतरी घेऊया. चालेल. इनबिल्ड ऍक्टर बघता का? इनबिल्ड ऍक्टर काहीतरी घेऊया. हा सुप्रियाला कळवू का? नको बाई नको. ती आधी म्हणजे ना खूपच खर्च करते. मी नको ती तिथेच बरी आहे. आपण काय करूया, एक राऊंड मारूया पार्कात आणि तिथे बसूया. चालेल?
आईस्क्रीम वगैरे खाऊया, ये ना गा ये, असं नको करू, ये मी वाट बघते वास. आता आई एकदम 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 खास व्यक्तीची करत आहे, जी तिच्या एकदम जवळची व्यक्ती आहे ती, तिची ती ऍक्टिंग करत आहे. 1 2 3 स्टार्ट. नाही, मी कर 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 प्लीज कर कर ना. मम्मी काय बोलतात तुला? काय हो, काय बोलताय तुम्ही? माझ्याविषयीच काय बोललात का? नाही, मला कळू देत काय बोलताय ती. पोरं पण तशीच वागतात, तुम्ही पण तशाच वागतात. काय झालंय काय तुम्हा लोकांना? हा, सतत 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 एकाच टॉपिक वर बोलता. हा, ही पोरं तर इतकी गद्दार झालीत माझ्याशी. हा, काही सुद्धा सांगत नाहीत मला काय चाललंय तुमचं. ती आई तुम्ही पण बोलताय का? जाऊ दे बाई, काय बोलायचं, तुम्हाला तर बोलूच शकत नाही मी. माझं नशीब, माझं नशीब. माझं नशीबच चांगलं नाही. हा? काय करायचं? रड रड. कशाला रडू? रडण्याची ऍक्टिंग तर मेन आहे. पिया पण तशीच वागते. उमा तर बघा कसा वागतो, कळतं का त्याला काय आईशी कसं बोलावं ते. जाऊ दे बाई, माझं नशीबच चांगलं नाही. आता गेटेच्या बोलतोय. जर तुम्ही आता माझं अण्णांची ऍक्टिंग कर, एकच फिनिश कर. एकदा अण्णांची ऍक्टिंग कर ना. एकदा अण्णांची acting. आता अजून आई नाही, नको ग पिया. एक इमोशनल व्यक्तीची ऍक्टिंग करत आहे, का करू? ती आता करेल. एकदा लास्ट ऍक्टिंग. 1 2 3 स्टार्ट. खरी ऍक्टिंग अण्णांची खरी. कर. अगं नको तर आता अण्णांची ऍक्टिंग बघा बघ. स्टार्ट कर तू, रेकॉर्ड कर. अगं तुझं म्हणणं तरी काय आहे? हम्म. हा, काय पाहिजे तुला? काय पाहिजे? मला काही नको, पण तुम्ही आजारी सारखं पडता, मला कंटाळा येतो तुमच्या आजारपणाचा. तुम्ही एकदा तरी चांगले वागा, माझ्याशी चांगले राहा. बंद. थोडा थोडं इमोशनली आता आम्ही झालेलो आहोत, इमोशनल कारण ऍक्टिंग करता करता आई इमोशनल मध्ये गेली. हे बघा, इमोशनल अत्याचार. रडायला लागले. आता तू रेकॉर्ड करते. इमोशनल दादा चल. चाव देच. छान ऍक्टिंग करत होती, पण करता Direct बघितलंस का तू? हा. आपण आता आईचं नंतर गाण्याची व्हिडिओ पण. सो फ्रेंड, हे बघा आई असा आमचा इमोशनल झाला. ऍक्च्युली हसता हसता ते रडायला लागले. तुम्हाला आईची गाणी पण ऐकायची असेल तर आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगू शकता की आई आमची गाणी चांगली करतात. आम्ही आता आईच्या गाण्यांचा पण मी व्हिडिओ बनवते आणि यूट्यूबवर मस्त मस्त व्हिडिओ काढते आणि नक्की तुम्हाला दाखवते. जाऊ द्या, चला, इमोशनल तर असणार असते. तुम्हाला मी थोड्या वेळाने भेटते. सो फ्रेंड्स, आता परत थोडंसं नॉर्मल झालेली आहे आई. आता आम्ही आता करत आहोत डान्स स्टेप्स. पिया जो काल डान्स केला तो दाखव ना जरा. रिक्षा थांबलाय रिक्षावाला, वाट माझी बघतोय रिक्षावाला, कामाला जायला उशीर झाला. बोल पिया. हा, नाचरा. अरे बराचा राजूर तू डान्स कर. मला येतच नाही. आज बघा जेवणामध्ये काय बनलेलं आहे. हे जेवण आमचं साधं महाराष्ट्रीयन जेवण, पहाडी जेवण नाही, महाराष्ट्रीयन जेवण. आमचं साधं जेवण. आम्हाला पहाडी लोकांचे ब्लॉग, आम्ही एवढ्या दूरचे ब्लॉग बघू शकत नाही, त्याच्यामुळे मी प्रिफर करते महाराष्ट्रीयन लोकांनी महाराष्ट्राचेच ब्लॉग बघावेत. बाकीच्यांचे टी व्ही बसू नका. ब्लॉग बघत हा मुलगा पहाडचे झारखंडचे ब्लॉग बघतो, हे काहीच युजफुल नाही आहेत. उत्तराखंडचे ब्लॉग बघतो, जो आपल्याकडे त्याचा काही संबंध नाही आहे. हा, चष्मा घालतो. महाराष्ट्राने महाराष्ट्राचे ब्लॉग बघायचे. तिला ऍक्टिंग करायला सांग. बरं तू चल आता काहीतरी कर. चला, आता आई इमोशनल होता तिने जेवण घेतलं. आता तू तुझ्यावर स्वतः काहीतरी कर ना. काय गं? बरंच ठीक आहे. थांब. नाही नाही, मला काहीच नाही, मला नाही येत. नाही ब्रेक. मला नाही. तू कर, तू कर, तू कर. आता आत्ती ऍक्टिंग करून दाखवते. आई आत्ती सरकार तिला ऍक्टिंग करायला सांगितलं. तू पण त्यात character. ती ठरलेली आहे. आता ब्लॉग मध्ये नवीन तिला नवीन break आहे बघा. आता आत्ती आमची ऍक्टिंग करून दाखव. आत्ती कर. मला कॅरेक्टर इंस्टाग्रामवर फेमस ऍक्टिंग करायला. मला सांगा, हे आधीपासून मी आता जन्मून मला 19 वर्ष झाली. हे तर यांना आम्हाला ऍक्टिंग हा प्रकारच येत नाही. आईला बरं, आई एखादं गाणं बोल सर. असं जेवण जेवण जेवता जेवता एक गाणं. बघ.
का नाही माझ्या मागे लागते अगं नको तर मला जेव दे की ए, पिया बोला पिया चांगली राहते. पिया. आई हे असं आमच्या घरातले सगळे नाहीचा पाडा लावलेला आहे, कोण काय कळत नाही. आता आर्यनच गाऊ शकतो. आर्यन इथे जा. हा? ला, कर. तू कर ना एखादा डान्स. ह्याच्यावरती बोला चल ना. आता जेवलोय. बोल की. आपण रात्री डान्स आपण काहीतरी असं करूया ना. आपण रात्री DJ. सो फ्रेंड्स आमच्या ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अशा विसरू नका अशा हा? रडली होती, शेवटी काढली. आमच्या फ्रेंड्सला का रडली साई? आमच्या ब्लॉगला लाईक शेअर करा. एवढी चांगली ऍक्टिंग करत होती. तुला आजोबांची शिवी देणारी ऍक्टिंग करायची होती. नाही नाही शेवटी हेच गप्पा मारायचं आम्ही. शेवटचं थोडी ना आपल्याला ऍक्टिंग. आपण पूर्वीला काढता येत नाही का त्याच्यात. हा? तिचं बेस्ट ऍक्टिंग आहे. अति काय नाही तर खरंच येत नाही. का नाही ती ऍक्टिंग कलर कोणाची अतिच आहे. कोणाशी? मम्मी हा. थोडी तरी तुझ्या अंगाची करायला दाखव. थोडी तरी अतिची ऍक्टिंग मी दाखवलं बघ मी काय दाखवलं का नाही दाखवलं त्याच्या पप्पाची कर काहीतरीच करा भांडणच. बघू ऍक्टिंग नाही त्याला मानणं मस्त आहे मस्त कर थोडं तरी बोल ना. आता मम्मीने ब्लॉग लावलाय, मम्मी ब्लॉग बघेल आई ती आई काय नाही बोला. टाकणार आहे मी ब्लॉग हे तू ब्रेक कर. हे बघा फ्रेंड्स इथे केळी आहेत खूप सारी. तर आता आम्ही जुगाड पडशील. आम्ही प्लॅनिंग करतोय की केळं काढायचं आहे कसं. अरे बाबा नो पिया पुढचे पकड चोरी का माल. हे देखो. अरे असं नाही थांब नाही तोडते ना आम्ही केळी काढतोय बघा. एक. बघू बे केळी बघ. सायकल नीट पण हे बघा काय चाललंय बघा मुलांचं. पकड सायकल हे चोरी का माल. सायकलला पकड मी पकडले हे चोरून घेत आहेत. ही पिकलेली केळी नाहीये ती कच्ची आहेत पण. पकड पकड हे बघा. सायकलला पकड बस बघू चोर हा बघा दुसरा चोर. सायकलला पकड बस पकड एक डझन घे, एक डझन वेलची बघ. केळी आहेत वेलची. अरे एक डझन पकड यार हे सगळ्यांनी हात धर. कीप क्वाईट. सायकलला पकड बोलतो बघा आम्ही किती केळी तोडतोय बघा. सायकलला पकड टेन्शन नाही, तू पडलं की डायरेक्ट हातात. बस अरे बस बस हे आपल्याला पकडतील कोणतरी. हे बस समोर हे बाई बघते दोन तीन घेतली.